भारतात इंग्रज व्यापाराच्या उद्देशाने आले आणि भारताला गुलाम बनवून गेले आणि भारतावर राज्य केले. आजही भारतात इंग्रज नसले तरी भारताच्या जवळ अत्यंत असलेल्या बेटांवर आजही इंग्रज राज्य करतात. त्यामधलाच ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरीज बियॉड हा हिंद महासागरात असलेला प्रदेश 1965 मध्ये स्थापन झाला आणि हिंद मध्य महासागरात असलेला हा युकेचा परदेशी प्रदेश आहे, ज्यामध्ये चागोस द्वीपसमूह आहे आणि त्याच्यामधील सर्वात मोठे बेट डियागो गार्सिया आहे. संयुक्त युके आणि अमेरिकेचे इथे लष्करी तळ आहे आणि याचा उपयोगी लष्करी कारवायांसाठी उपयोगात आणला जातो. लष्करी आणि नागरी कर्मचाऱ्यांशिवाय हा प्रदेश निर्जन आहे. इतर कोणालाही यावर येण्यासाठी परवानगी नाही. भारताला सुद्धा. जरी मॉरिशस आणि भारत त्यावर दावा करत असला तरी हे बेट आत्ता सध्या ब्रिटिशांच्या ताब्यात आहेत. डियागो गार्सिया हे भारतापासून अत्यंत जवळ आहे. 1796 किलोमीटर एवढं अंतर आहे, तर युनायटेड किंगडमपासून खूप लांब आहे. याचं अंतर आहे 9332 किलोमीटर. मालदीवच्या दक्षिणेस पूर्व आफ्रिका आणि इंडोनेशियाच्या मध्यभागी स्थित आहे. डियागो गार्सिया हे एक प्रमुख संयुक्त नौदल समर्थन सुविधा म्हणून इंग्लंडसाठी काम करते. तर 1965 मध्ये स्थापन झालेली ही बेटे पूर्वी मॉरिशसचाच भाग होती. नंतर ही युकेच्या ताब्यात आली आणि युकेमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. मॉरिशस आणि भारताने ब्रिटिश अधिकाराला कधी मान्यता दिलीच नाही. या बेटावर नेहमी त्याचा विरोध करत आले आहेत आणि प्रदेशात या पूर्णपणे बंदी आहे. भारतालाही त्यासाठी परवानगी आवश्यक आहे. जरी युकेने ऐतिहासिकदृष्ट्या नियंत्रण राखले असले तरी 2024च्या अखेरीस असे वृत्त आले होते की 99 वर्ष डियागो गार्सिया लष्करी तळावर नियंत्रण राखून ठेवले हे इंग्लंडने. ब्रिटिश हिंद महासागर प्रदेश प्रामुख्याने धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला डियागो गार्सिया 1960च्या दशकात इराकमध्ये हल्ले सुरू करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा इंधन पुरवण्यासाठी किंवा लवकरात लवकर मदत पोहोचवण्यासाठी या लष्करी तळाचा उपयोग केला गेला होता. युकेने अलीकडेच चागोस बेटांचे सार्वभौमत्व मॉरिशसला हस्तांतरित करण्यास सहमती दाखवली तरी सध्या निर्बंध सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी ते डियागो गार्सिया तळावर 99 वर्षाचा भाडेपट्टा कायम ठेवेल. डियागो गार्सिया हे हिंद महासागरात शक्ती निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे बेट आहे आणि त्यावरच ब्रिटिश आपला बेट आहे याचा दावा करते. ते बॉम्बर्स, नौदल, जहाजे आणि पाणबुड्यांसाठी महत्त्वाचे तळ म्हणून काम करतात. या तळाने दहशतवाद्यांविरुद्ध खूप मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. अफगाणिस्तानी युद्धात हल्ल्यासह 9/11 नंतर आणि इराक 2003 नंतर यांसारख्या कारवायांना पाठिंबा दिला. अलीकडे चागोस बेटांचे सार्वभौमत्व मॉरिशसला हस्तांतरित करण्यास सहमती दर्शवली असली तरी वास्तव्यात युकेसाठी अत्यंत आवश्यक आहे. नियंत्रण ठेवण्यासाठी एशिया भागामध्ये लष्करी उपयुक्तता डियागो गार्सिया हे हिंद महासागरात शक्ती निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ते बॉम्बर्स, नौदल, जहाजे आणि पाणबुड्यांसाठी तळ म्हणून लष्करी कारवायांमध्ये काम करतात. या तळाने दहशतवाद्यांविरुद्ध आणि अफगाणिस्तानवरील हल्ल्यांसह 9/11 नंतर आणि इराकच्या युद्धात 2003 मध्ये अनेक कारवायांना मदत मोठ्या प्रमाणात केली. पूर्व आफ्रिकेतील धोक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी या बेटांचा उपयोग इंग्लंडला अतिशय महत्त्वपूर्ण आहे. करारानुसार तळाभोवती 24 मैलांचा बहिष्कार क्षेत्र स्थापित केला आहे. त्या क्षेत्रामध्ये कुणालाही येण्यास परवानगी नाही, ज्यामुळे परिसरात इतर परदेशी लष्करी येण्यास अतिशय बंदी घालण्यात आलेली आहे. युके तळावर नियंत्रण ठेवून अशी चर्चा होते की उर्वरित चागोस द्वीपसमूह मॉरिशसला सोपत आहे, परंतु राजकीय वादविवादात डोनाल्ड ट्रम्प यांनी हस्तांतरणावर टीका केली आहे, कारण यामुळे पाश्चात्य सुरक्षा कमकुवत होते आणि तळ धोक्यात येतो. त्यामुळे या तळावरचे नियंत्रण सोडण्यास युके तयार नाही.